के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता रिसेंटली जो काही रायगडचा पेपर झाला आहे या पेपरचं इन डिटेल ॲनालिसिस पाहतोय। या पेपरमध्ये तब्बल 40 क्वेश्चन हे जीके वरती विचारले होते। प्रत्येक लेक्चरमध्ये आपण साधारणतः 10 क्वेश्चन कव्हर करत आलो। या प्रत्येक क्वेश्चनमध्ये ऑप्शन सगळे इन डिटेल त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत, जेणेकरून आगामी काळामध्ये जी काय ॲड येणार आहे त्याच्यामध्ये जे कोणी मुलं कोकणामध्ये फॉर्म भरतील, शिवाय मुंबई भरतीसाठी त्या परीक्षेचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या उद्देशाने चारीच्या चारी ऑप्शन आणि करंट आत्ता सध्या काय चाललेलं आहे त्या अनुषंगाने आपण त्याचं एक्सप्लेनेशन घेत आहोत। थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मध्ये ज्या काय 78 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्याची उत्तरे व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे। याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका या चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि पाठीमागच्या ज्या काही क्वेश्चन पेपर झालेले आहेत याच्यामध्ये चालू घडामोडी ॲड करून हे पुस्तक त्या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे। अत्यंत दर्जेदार पुस्तक आहे आणि जे विद्यार्थी मित्र प्रिपेअर करतात त्यांना पाठीमागचे क्वेश्चन पेपर म्हणजे ॲज इट इज क्वेश्चन त्या ठिकाणी उचलून आपल्याला फ्रेम केलेले पाहायला भेटतात। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये सर्वच्या सर्व पोलीस भरतीचे विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर उत्तरे व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर 25 निवडक अशा 25 क्वेश्चन पेपरचा त्या ठिकाणी सेट आहे। विश्लेषण व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये हे पुस्तक त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी मित्र चालकसाठी फॉर्म भरतात त्या विद्यार्थी मित्रांसाठी पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं आपलं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये जे काय वाहतुकीबद्दलचे वेगवेगळे सिम्बॉल्स असतात हे कलर फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। शिवाय 2023च्या 2021च्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये जे काही वाहतुकीबद्दलचे जे काही प्रश्न विचारले होते ते देखील त्या प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे। नवीन मोटार दुरुस्ती अधिनियम जो काय 2019चा आहे त्या अधिनियमाचं देखील त्याच्यामध्ये इन्क्लुजन आहे। 650 MCQ त्या ठिकाणी कव्हर होतील अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर स्मॉलेस्ट जनरल नॉलेज आपले हे जीकेचं पुस्तक आहे। याच्यामध्ये चालू घडामोडी 2024च्या ॲड केलेले आहे। TCS IBPS त्याच्यानंतर MPSCची परीक्षा असेल, पोलीस भरतीची परीक्षा असेल, या सर्व परीक्षांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे। त्याच्यानंतर संपूर्ण मराठी हे देखील आपलं मराठीचं पुस्तक आहे। याच्यामध्ये शब्दसंग्रह प्लस व्याकरण असं त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे। साधारणतः 1000 वाक्यप्रचार व 500 म्हणींचा परामर्श त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये पाहायला भेटतो। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालकाकडून या पुस्तकाला त्या ठिकाणी दर्जेदार पुस्तक असं नामांकन देखील भेटलेलं आहे। त्याच्यानंतर आपलं 40 प्रश्नपत्रिकांचा एक क्वेश्चन पेपरचा सेट आहे। याच्यामध्ये 30 सॅम्पल क्वेश्चन पेपर आणि 10 पूर्वीच्या निवडक जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका असं फॉर्मॅट या 40 पुस्तकांच्या सेटमध्ये केलेले आहे। या 40 प्रश्नपत्रिकांचा देण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की ज्या काही 30 क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी डिझाईन केलेले आहेत हे 30 क्वेश्चन पेपर हे तुम्हाला टेस्ट सिरीज स्वरूपामध्ये आहेत, जिथं रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित म्हणून पुस्तक आहे, संपूर्ण बुद्धिमापन म्हणून पुस्तक आहे। या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालकाकडून त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट प्रकाशन असं दर्जा त्याला भेटलेला आहे। आणि आपण त्या ठिकाणी रायगडचा पेपर पाहत होतो। हां, 32 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आपण आलेलो होतो। ओके, 32 नंबरचा क्वेश्चन बघा काय सांगितलं। 32 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनमध्ये बघा विचारलेले खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती ही उल्कापातापासून झालेली आहे। ऑलरेडी हा PYQ आहे। पोलीस भरतीचे जुने पेपर काढून पाहिले तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो। ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की उल्कापातापासून त्यावेळी काय झालं की पृथ्वीच्या तिथं एक जो आपण तारा बघत असतो आकाशामध्ये तो येऊन पृथ्वीला धडकल्यानंतर हा
उल्का पृथ्वीवरती आला आणि एक मोठा खड्डा पडला आणि त्या ठिकाणी सरोवराची निर्मिती झाली. आणि विशेष म्हणजे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. कसल्या? खाऱ्या पाण्याचे सरोवर. सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार नावाचं सरोवर आहे. कुठं? महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. आणि विशेष मध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल 3 रामसर क्षेत्र आहेत. या रामसर क्षेत्रांपैकी एक असलेलं बघा, महाराष्ट्रामध्ये टोटल किती रामसर क्षेत्र आहेत? महाराष्ट्रामध्ये टोटल 3 रामसर क्षेत्र आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे हे नांदूर मधमेश्वर. दुसरं जे आहे ते आहे लोणार बुलढाणा. आणि तिसरं जे आहे हे ठाण्याची फ्लेमिंगो खाडी. हे तिन्ही वरती वारंवार फिरून प्रश्न येत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. नांदूर मधमेश्वर ह्या नावावरूनच लक्षात ठेवायचं हे आहे नाशिकमध्ये. कुठं आहे? नाशिकमध्ये आहे. कादवा नदीच्या किनाऱ्यावरती हे नांदूर मधमेश्वर दलदलीचं क्षेत्र आहे. त्यालाच रामसर क्षेत्र असं म्हणतात. त्या ठिकाणी रामसर हा करार त्या ठिकाणी झाला होता. आणि 2 फेब्रुवारी हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारलाय. 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. जागतिक पाणथळ दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, एवढी माहिती ह्याला पुरेशी आहे. मग लोणारवरूनच ह्या सगळ्या विशेष गोष्टी आहे. आता हे लोणार जे काय आहे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. कसल्या? खाऱ्या पाण्याचे सरोवर. बघा, लोणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. हेच लोणार जे काय महाराष्ट्रामध्ये 3 रामसर स्थळ आहेत. या 3 रामसर स्थळांचा पार्ट आहेत. त्याच्यामध्ये नांदूर मधमेश्वर, लोणार आणि ठाणे फ्लेमिंगो खाडी ही 3 रामसर स्थळे महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातील नांदूर मधमेश्वर हे नाशिकमध्ये आहे, लोणार हे बुलढाण्यामध्ये आहे आणि ठाणे फ्लेमिंगो खाडी त्याच्या नावातच ठाणे आहे. त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही. मग 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. मग आता हे जे काही चिल्का आहे, सांबर आहे आणि पुलिकत आहे ही तिन्हीच्या तिन्ही सरोवर महत्वाची आहेत. मग आता या हिशोबानं महाराष्ट्रातली महत्वाची देशातली महत्वाची सरोवर कोणती याच्यावरती बऱ्याच वेळा त्या ठिकाणी प्रश्न विचारताना आपल्याला दिसतात. आता बघा, हा भारताचा मॅप आहे. या भारताच्या मॅपमध्ये की सरोवर कुठे कुठे आहेत याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं भेटू शकतात. या ठिकाणी वरती आहे जम्मू आणि काश्मीर. बघा, ह्या जम्मू आणि काश्मीरमध्ये 2 महत्वाची सरोवर आहेत आणि ती गोड्या पाण्याची सरोवर आहेत. कसल्या? गोड्या पाण्याची सरोवर आहेत. उलर आणि दाल. बघा, उलर आणि दाल ही 2 सरोवरे ही कसल्या पाण्याची आहेत? ही गोड्या पाण्याची आहेत. गोड्या पाण्याची सरोवर आहेत आणि ही जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहेत. बऱ्याच एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे की उलर आणि दाल ही गोड्या पाण्याची सरोवरे कोणत्या राज्यामध्ये आहेत? जम्मू काश्मीरमध्ये आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो ऑप्शन होता आपल्याला ऑप्शनमध्ये जो दिला होता सांबर सरोवर. तर ते आहे राजस्थानमध्ये. कुठं आहे? इथं राजस्थानमध्ये सांबर सरोवराची निर्मिती झालेली आहे. ओके, कुठं आहे हे? राजस्थानमध्ये. सरोवराचं नाव काय आहे? सरोवराचं नाव आहे सांबर सरोवर. बघा, सांबर सरोवर. आणि हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. म्हणजे समुद्र किनाऱ्याचा म्हणजे इकडे समुद्र किनारा आहे, इकडे अरबी समुद्र आहे, इकडे बंगालचा उपसागर आहे. याचा संबंध नसताना बरोबर मध्ये जमिनीचा पार्ट असताना एखादं खाऱ्या पाण्याचं सरोवर याचा विचार करता हे सर्वात जास्त म्हणजे त्याला सॅलिनिटी मराठीमध्ये मला क्षारता जास्त असलेलं सर्वात जास्त हे सांबर नावाचं सरोवर आहे. राजस्थानमध्ये आहे. याच्यावरती देखील क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर आत्ता जे रिसेंटली आपण पाहिलं ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला होता ते आहे लोणार सरोवर. ते लोणार इथं बुलढाणा या ठिकाणी लोणार सरोवर आहे. ओके, लोणार सरोवर.
कुठं आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या बुलढाणा हे लोणार सरोवर आहे आणि महाराष्ट्रातल्या एक रामसर स्थळांपैकी एक आहे. मग त्याच्यानंतर अजून विचारले होते चिल्का, कोल्लेरू आणि पुलिकत. बघा, चिल्का, कोल्लेरू आणि पुलिकत. ते ओडिसा राज्यामध्ये त्या ठिकाणी चिल्का सरोवर आहे. या ठिकाणी बघा, ओडिसा राज्यामध्ये या ठिकाणी चिल्का सरोवर आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झाम मध्ये याचा क्रम लावायला विचारतात. बघा, चिल्का, त्याच्यानंतर कोल्लेरू आणि पुलिकत. चिल्का, कोल्लेरू आणि पुलिकत. ही आहे पुलिकत. ओके, आता बघा, ह्या चिल्कामध्ये नावं किती आहेत? दोन अक्षरे. याच्यामध्ये 2 अक्षरे, याच्यामध्ये 3 अक्षरे आणि याच्यामध्ये 4 अक्षरे. झालं, क्रमच तयार झाला. चिल्का जे आहे हे ओडिसामध्ये आहे, खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कोल्लेरू मला वाटतं हे गोड्या पाण्याचं आहे आणि पुलिकत परत खाऱ्या पाण्याचं असं काहीतरी आहे. पण तुम्हाला शक्यतो ह्याच्यावरती कोल्लेरू जे आहे हे आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि पुलिकत आहे हे पण आंध्र प्रदेशमध्ये आहे. हे सर्वच्या सर्व सरोवरे आतापर्यंत बऱ्याच एक्झामला त्या ठिकाणी विचारलेली आहेत. ओके, याचा क्रम लावा असा विचारतात. तर सर्वात वरती आहे चिल्का. लक्षात कसं ठेवायचं? 2 3 4, 2 3 4. चिल्का 2 अक्षरे, कोल्लेरू 3 अक्षरे आणि पुलिकत 4 अक्षरे. 2 3 4, चिल्का, कोल्लेरू, पुलिकत. आता परत एकदा बघा, सगळ्यात वरती आहेत उलर आणि दाल, गोड्या पाण्याचे सरोवर आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये. त्याच्यानंतर सांबर हे सरोवर आहे, IMP आहे. बऱ्याच एक्झामला बऱ्याच ठिकाणी याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. सांबर सरोवराचं लोकेशन कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे. खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्याच्यानंतर खाऱ्या पाण्याचं सरोवर महाराष्ट्रामध्ये आहे, जे उल्कापातापासून तयार झालेलं भारतातलं एकमेव खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्याच्यामुळे लोणार बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर चिल्का, कोल्लेरू, पुलिकत. चिल्का आहे ओडिसामध्ये, कोल्लेरू आणि पुलिकत आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. क्रम हा अशाच पद्धतीनं आहे. याच्या बाहेर तुम्हाला आत्तापर्यंत पोलीस भरतीला इवन दो MPSCचे जे काही कंबाईन परीक्षा होते, राज्यसभेचे देखील परीक्षा होते, त्याच्यामध्ये देखील हे प्रश्न आत्तापर्यंत बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. मग आता आपण क्वेश्चन पेपरकडं. इथं बघा, चिल्का, चिल्का दिले का नाही? उल्कापातापासून तयार झाले का? नाही. कुठं आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे. सांबर कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे. ऑप्शन गेला. आणि पुलिकत कुठं आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे. हाही ऑप्शन गेला. तीनही ऑप्शन मी तुम्हाला मॅपवरती समजून सांगितलेत. मॅपवरती समजून सांगण्याचा उद्देश हाच की तुमच्या जास्तीत जास्त तुम्ही आत्ता जरी डोळे झाकून शांतपणे जरी मॅप आठवला तरी 100% तुमच्या कायमस्वरूपी थोडं जर मेमोराईज करण्याचा प्रयत्न केला तर 100% जास्तीत जास्त काळ लक्षात राहतं. आणि आपलं टार्गेट तेच असलं पाहिजे, सिलेबस संपवण्याकडे जायचं नाही. हेच वारंवार त्याचं रिपिटेशन, हे मनन करून 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 रिपिटेशन 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 करून करून हे लक्षात राहत असतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी, मी तुम्हाला प्रत्येक वेळी एक क्वेश्चन पेपर घेत असताना एक गोष्ट कायम सांगतो की जी मी गोष्ट सांगत असेल ती सुरुवातीला क्वेश्चन पॉज करून आठवायचं, आपल्याला उत्तर येते का. त्याच्यानंतर मी 4 ऑप्शन कसे सांगतोय बघा, 4 ऑप्शन काय सांगितले, चिल्का कुठे सांगितलं, सांबर कसं दाखवलं, चिल्का, कोल्लेरू, पुलिकत दाखवलं. वरती मॅपमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये सगळ्यांना माहिती, वरती जम्मू आणि काश्मीर आहे, तिथं मी उलर आणि दाल सरोवर सांगितलं. इवन तो आता तुम्ही मला वाटते 2023चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा झालेला पेपर काढून बघा, उलर सरोवरावरती 100% क्वेश्चन विचारलेले आहे. प्रिलिम्सला उलर सरोवरावरती जम्मू काश्मीरच्या त्या ठिकाणी ते गोड्या पाण्याचे सरोवर आहे असा सरळ सरळ 3 लाइनर क्वेश्चन होता. त्या 3 लाइनरमध्ये एक स्टेटमेंट हे उलर सरोवरावरती त्या ठिकाणी होतं. म्हणजे अगदी राज्यसेवा ही MPSCची सगळ्यात टॉप लेवलची एक्झाम असते, त्याच्यामध्ये देखील क्वेश्चन विचारलेले आहे. त्याच्यावरूनच ह्या सगळ्या सरोवरांचं त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व लक्षात येईल. 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिवस आहे. हा देखील PYQ बऱ्याच एक्झामला त्या ठिकाणी विचारलेला आहे. बाकी तिन्हीच्या तिन्ही रामसर स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये ते आहेत ही देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा क्वेश्चन 33 नंबरचा.
कालच हा क्वेश्चन आपण इन डिटेल घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी फार जास्त डेप्थमध्ये ह्या क्वेश्चनच्या बाबतीत जाणार नाही. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही, नाहीकडे फोकस करायचा, नाहीकडे. बघा पश्चिम वाहिनी नदी नाही असं विचारले, बरोबर. मग आता मला सांगा, तुम्हाला मी कालच सांगताना सांगितलं होतं की बाबा तुम्ही रायगडमध्ये फॉर्म भरताय, कोकणात फॉर्म भरताय. कोकणात जर फॉर्म भरत असाल तर आपल्याला एवढं माहिती आहे, हे सांगत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जर तुम्ही कोकणाच्या बाबतीत विचार करताय तर नीट विचार करा की या ठिकाणी काय आहे, सह्याद्री पर्वतरांग आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला सह्याद्री पर्वतरांग त्या ठिकाणी पाहायला भेटते. ओके, हा जो आहे हा आहे सह्याद्री पर्वत. मग या सह्याद्री पर्वतावरती काय होतं, पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर पाणी इकडं काही आणि इकडं काही वाहत जाणार. ते ह्या सह्याद्रीच्या इकडं, कारण आपले नैऋत्य मान्सून वारे इकडून असे येणार आहेत, बरोबर का. अरबी समुद्रातून नैऋत्य मान्सून वारे, हे जे काही नैऋत्य मान्सून वारे आहेत, नैऋत्य मान्सून वारे. बघा नैऋत्य मान्सून वारे हे हिंदी महासागरातून अरबी समुद्रातून कुठे येणार आहेत, इकडे येणार. इथं आल्यानंतर ह्या साईडला ह्या सह्याद्री पर्वतामुळे हे वारे अडवले जाणार. वारे अडवले गेल्यामुळे ह्या घाट माथ्यावरती प्रचंड प्रमाणावरती पाऊस पडणार. त्याच्यानंतर इकडे गेल्यानंतर पावसाचं प्रमाण आपल्याकडे बघा पठारावरती, त्याच्यानंतर मराठवाडा ह्या ठिकाणी पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. पण इकडे पावसाचं प्रमाण कमी होत राहतं, परंतु इथं घाट माथ्यावरती प्रचंड प्रमाणावरती पाऊस पडल्यानंतर ह्या सगळ्या ज्या काही नद्या आहेत, या नद्या या साईडला वाहत येतात. बघा हे पाणी इकडे वाहत येतं, त्याच्यामुळे इकडे सगळ्या नद्या ज्या काही सह्याद्री पर्वतावरती उगम पावतात त्या सगळ्या कुठं अरबी समुद्राला येऊन मिळतात. कुठे येऊन मिळतात, अरबी समुद्राला. अरबी समुद्र कुठं आहे, हा आहे पश्चिम दिशेकडे. कुठले आहे, पश्चिम दिशेकडे. म्हणजेच ह्या पट्ट्याला सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडच्या असणाऱ्या चिंचोळ्या प्रदेशाला आपण कोकण असं म्हणतो, बरोबर. आणि म्हणून कोकणामध्ये वाहणाऱ्या सर्वच्या सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिनी आहेत, बरोबर. मग आता परत क्वेश्चनकडे चला. क्वेश्चनमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की काय विचारले, पश्चिम वाहिनी नाही विचारले. बघा पश्चिम वाहिनी नाही विचारले. उल्हास ही नदी सर्वात मोठी नदी आहे. ओके, कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती, बघा कोकणातील सर्वात मोठी नदी आहे उल्हास नदी. आणि या उल्हास नदीवरती वसईची खाडी आहे. बघा वसईची खाडी या उल्हास नदीवरती आहे. हा देखील क्वेश्चन विचारलाय की बाबा कोकणातली सर्वात लांब नदी कुठली, उल्हास नदी आहे आणि तिच्याच वरती वसईची खाडी आहे. वसईची आपल्याकडे बघा एक गाणं पण आहे, मला वाटतं मी वसईची केळेवाले असं आठवायचं की ती काहीतरी गाणं आहे. त्याच्यामुळे ते गाणं ऐकलं की आम्ही उल्हासित होतो. वसईची केळेवाली ते गाणं ऐकल्यानंतर आम्ही उल्हासित होतो, हे लक्षात ठेवायचं. मग आता सपोज त्याने लक्षात राहिलं की उल्हास आणि वसई यांचा काहीतरी संबंध आहे, म्हणजे वसईची खाडी ही उल्हास या नदीवरती आहे. आणि ह्या सगळ्या नद्या उल्हास असेल, वैतरणा असेल आणि कुंडलिका असेल, ह्या सर्वच्या सर्व कोकणात उगम पावणाऱ्या नद्या आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती उगम पावतात आणि कोकणामध्ये वाहतात. आणि जर कोकणामध्ये वाहत असतील तर सर्वच्या सर्व नद्या या पश्चिम वाहिनी आहेत. म्हणजे वसई, वैतरणा आणि कुंडलिका याच्या सर्वच्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी असतील. मला क्वेश्चन विचारलाय की पश्चिम वाहिनी नाही, याचा अर्थ ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी कोणतीही नाही, म्हणजे सर्वच्या सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिनी आहेत. आता ही जी काही वैतरणा नावाची नदी आहे तिच्यावरी दातीवऱ्याची खाडी आहे. दातीवरे. आता बघा ह्या दातीवरेवरून वैतरणा असं मी लक्षात ठेवलेलं आहे. दातीवरे वैतरणा असं 2-3 वेळा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी लक्षात राहील. कुंडलिकावरती मला वाटतं रोह्याची खाडी आहे, पण तो एकदा पाहून तुम्ही घ्या. म्हणजे हा सांगण्याचा उद्देश होता. मग आता ह्या ठिकाणी 2 क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होतात. बघा पश्चिम वाहिनी नदी म्हटलं की 2 क्वेश्चन कायम लक्षात ठेवायचे. बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी, सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती, आणि भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती, असे 2 क्वेश्चन त्या ठिकाणी तयार झाले. जर महाराष्ट्रातले विचारलं क्वेश्चननी तर ही तर बघायचा पश्चिम वाहिनी सर्वात लांब नदी कुठली विचारली, महाराष्ट्रातली विचारलं तर त्याचं उत्तर आहे तापी. बघा महाराष्ट्रातलं विचारलं तर त्याचं उत्तर आहे तापी. आणि जर तुम्हाला विचारलं की भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली तर त्याचं उत्तर आहे नर्मदा. आणि जर कोकणातली विचारले तर त्याचं उत्तर आहे उल्हास. बघा 3 प्रश्न तयार झाले. 1,
2 आणि 3 आणि हे तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चन ऑलरेडी विचारलेले आहेत. महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी विचारली तर तापी, भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी विचारली तर नर्मदा, आणि कोकणातली सर्वात लांब नदी विचारली पश्चिम वाहिनी तर ती कुठली आहे? उल्हास नदी आहे. आणि ही तापी नदी ही महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर लांबीचा प्रवास करते. नर्मदा नदी ही मला भारतातलं अंतर येणार नाही, पण महाराष्ट्रातलं अंतर त्यांनी एक्झाम मध्ये विचारले 54 किलोमीटर. बघा 54 किलोमीटर अंतर नर्मदा नदी महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरून त्या ठिकाणी पार करत असते. नंदुरबारच्या वरती त्या ठिकाणी नर्मदा नदीचं क्षेत्र आहे. तापी जी काय आहे ही तापी मुलताई या ठिकाणी उगम पावती, हे देखील उगमस्थान विचारले. आणि नर्मदा ही अमरकंटक या ठिकाणी उगम पावते. हे दोन्हीही उगमस्थानं त्या ठिकाणी विचारलेली आहेत. ओके, पुढचा 34 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते लोह खनिज नाही म्हटले? नाही म्हटलं की आपण खालून वाचायला सुरुवात करायची. बघा मॅग्नेटाइट, लिमोनाइट, हेमेटाइट आणि लिग्नाइट. बघा सगळीकडे नाईट दिसतंय, टाईट दिसतंय, इथं टाईट दिसतंय, इथं टाईट दिसतंय, म्हणजे हे दोन लोह खनिज असण्याचे चान्सेस आहेत. मग लिमोनाइट की लिग्नाइट ह्या ठिकाणी फसवण्याचं. बघा इथं ली दिलाय आणि इथं ली दिलाय, म्हणजे 100% एक्झामिनरनं या दोन ऑप्शन मध्ये आपल्याला फसवलेलं आहे. बरं, मग लोह खनिजाचे आपल्याला प्रकार माहिती पाहिजेत का? 100% माहिती पाहिजेत. हा ऑलरेडी कंबाईनला PYQ विचारलेला आहे. बघा हा ऑलरेडी कंबाईनच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी PYQ विचारलेला आहे. मग लक्षात ठेवायचं लोह खनिज 4 आहेत आणि दगडी कोळशाचे प्रकार पण 4च आहेत. नीट आहे का? लोह खनिज 4च आहेत आणि दगडी कोळशाचे प्रकार पण 4च आहेत. 4च्या 4 आपल्याला माहिती पाहिजे. मग आता ह्या ठिकाणी विचारले खालीलपैकी कोणते लोह खनिज नाही असं विचारले. जर तुम्हाला नाही असं विचारलं असेल, लोह खनिज कोणतं नाही असं विचारते, तर ह्याच्यामध्ये 3 लोह खनिज दिलेले आहेत आणि 1 दगडी कोळसा दिलेला आहे. आता लक्षात ठेवा MHLC लोह खनिजाची ट्रिक आहे. MHLC M म्हणजे मॅग्नेटाइट. बघा M म्हणजे मॅग्नेटाइट, H म्हणजे हेमेटाइट, L म्हणजे लिमोनाइट आणि C म्हणजे सिडेराइट. आणि हाच त्याचा उतरता क्रम आहे. ओके, हाच त्याचा काय आहे? उतरता क्रम आहे. MHLC. आपल्या महाराष्ट्राचा आपण म्हणतो आपल्या गाड्यांवरती नंबरच असतो ना MH. मग सर्वोत्कृष्ट प्रतीचे लोह खनिज कोणते? तर ते आहे M न चालू होणार. M म्हटलं की मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट हे सर्वोत्कृष्ट प्रतीचं लोह खनिज आहे. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट हे त्या ठिकाणी 4च्या 4 लोह खनिजाचे प्रकार आहेत. सर्वोत्कृष्ट कोण असणार आहे? मॅग्नेटाइट असणार आहे. आता बघा इथं मॅग्नेटाइट दिलंय, हेमेटाइट दिले, लिमोनाइट दिले, सिडेराइट दिले नाही, त्याच्याऐवजी लिग्नाइट दिले, म्हणजे 100% हे लोह खनिज नाही आणि हेच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग लिग्नाइट का दिलं? लिग्नाइट देण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की लिग्नाइट हा कोळशाचा प्रकार आहे. मग दगडी कोळशाचे कोणते 4 प्रकार पडतात? बघा आपला जो दगडी कोळसा आहे, या दगडी कोळशाचे पण 4 प्रकार पडतात. तर तो लक्षात ठेवताना आपण ABCDच्या क्रमाने लक्षात ठेवायचा. कुठल्या? ABCDच्या. एन्थ्रेसाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट. लिग्नाइट आणि पीट. आता बघा एन्थ्रेसाइट कशाने चालू होतोय? ए न चालू होते. बिट्युमिनस कशाने चालू होतोय? बी न चालू होते. लिग्नाइट कशाने चालू होतोय? एल या लेटरने चालू होते. आणि पीट हे कुठल्या लेटरने चालू होते? पी.
ABCD मध्ये A एक नंबरला आहे, त्याच्यानंतर B आहे, त्याच्यानंतर L आहे आणि त्याच्यानंतर P आहे. हाच याच्यातला उतरता क्रम आहे. जर तुम्हाला क्वेश्चन असा विचारला की सर्वोत्कृष्ट प्रतीचा दगडी कोळसा कोणता, हा क्वेश्चन ऑलरेडी विचारले तर मी जे जे सांगतो ते क्वेश्चनच्या बाहेर एकही मुद्दा मी सांगत नाही. क्वेश्चनच्या बाहेर मी मुद्दा सांगत नाही, सगळ्या गोष्टी मी IMP सांगत असतो. जर क्वेश्चन तुम्हाला असा विचारला की सर्वोत्कृष्ट प्रतीचा दगडी कोळसा कुठला कुठला आहे, अँथ्रेसाइट. शक्यतो हे अमेरिकेमध्ये अँथ्रेसाइट प्रकारचा सापडतो. साधारणतः 90% पेक्षा जास्त, अगदी 96% पर्यंत कार्बनचं प्रमाण असतं. ओके. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे बिट्युमिनस लिग्नाइट आहे. भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे लिग्नाइट नावाच्या कोळशामध्ये सापडतं. तामिळनाडूमध्ये ज्या काही वेगवेगळ्या कोळशाच्या खाणी आहेत किंवा झारखंडमध्ये आहेत त्या ठिकाणी लिग्नाइट नावाचा कोळसा त्या ठिकाणी आपल्याला सापडत असतो. नवेली वगैरे त्या खाणी आहेत त्या ठिकाणी तामिळनाडूमधल्या. आणि पीठ हा सगळ्यात निकृष्ट दर्जाचा त्या ठिकाणी दगडी कोळसा आहे. आणि याच्यावरती देखील क्वेश्चन विचारला की खालीलपैकी कोणता दगडी कोळसा हा निकृष्ट दर्जाचा आहे, तर पीठ नावाचा जो काही दगडी कोळसा आहे हा सर्वात जास्त निकृष्ट दर्जाचा आहे. सर्वोत्कृष्ट प्रतीचा विचारला तर अँथ्रासाइट, सगळ्यात निकृष्ट प्रतीचा विचारला तर पीठ. पीठ वरूनच लक्षात ठेवा, पीठ एकदम किरकोळ असणार आहे त्याच्यावर. आणि पीठ P वरून लेटर त्याचं येतं, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की पीठ हा दगडी कोळसा सर्वात जास्त त्या ठिकाणी निकृष्ट प्रतीचा आहे. मग आता तुम्हाला मी सगळेच्या सगळे दगडी कोळशाचे प्रकार पण सांगितले. तुम्ही कंबाईनचा पण कुठला पण पेपर काढून बघा, याच्यावरती क्वेश्चन 100% विचारलेला आहे. तुम्ही कंबाईनचा मला असं वाटतं 5 सप्टेंबर 2022चा का 21चा पेपर आहे, याच्यावरतीच क्वेश्चन विचारलाय MHLC वरती की सर्वात जास्तीत चांगल्या प्रतीचं लोहखनिज कुठलं, तर त्यांनी उत्तर आयोगाने एकदा देताना मॅग्नेटाइट दिलं होतं, एकदा देताना हेमेटाइट त्या ठिकाणी त्या 2022च्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलं आणि तिसऱ्या आन्सरकीनं तर क्वेश्चनच कॅन्सल करून टाकला. अशा पद्धतीचे गोळ आहेत. परंतु आपण स्टँडर्ड बुकचा जर विचार केला तर मॅग्नेटाइट हे सर्वोत्कृष्ट प्रतीचं त्या ठिकाणी लोहखनिज आहे आणि सिडेराइट हे सर्वात लो प्रतीचं त्या ठिकाणी लोहखनिज आहे. कोळशाच्या बाबतीत विचार केला तर अँथ्रासाइट, A वरून स्टार्ट होणार, अँथ्रासाइट हे सर्वोत्कृष्ट प्रतीचा दगडी कोळसा आहे आणि पीठ हा सगळ्यात निकृष्ट दर्जाचा त्या ठिकाणी दगडी कोळसा आहे. आणि भारतामध्ये त्या ठिकाणी लिग्नाइट नावाचा दगडी कोळसा सर्वात जास्त सापडतो. म्हणून या ठिकाणी ऑप्शन देताना तुम्हाला लिग्नाइट हा ऑप्शन दिलेला आहे आणि विचारले की लोहखनिज नाही तर हा दगडी कोळसा आहे. ओके. पुढचा क्वेश्चन 35 नंबरचा. आता जे कोकणामध्ये फॉर्म भरतात त्या विद्यार्थी मित्रांसाठी हा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला. कारण जर तुम्ही कोकणामध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा कोकणामध्ये कोणती मृदा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दख्खनच्या पठारावरती काळी मृदा आहे, त्याच्यानंतर कोकणामध्ये जांभी किंवा तांबडी मृदा त्या ठिकाणी सापडते. मग ह्या जांभ्या मृदेचं वैशिष्ट्य काय, तर त्या जांभ्या मृदेच्या वैशिष्ट्यावरती तो क्वेश्चन चाललेला आहे. बघा 35 नंबरचा क्वेश्चन आहे. तांबड्या मृदेच्या संदर्भात खालील विधाने पहा. ॲज इट इज कंबाईनच्या कोणत्या एका पेपरला हा ॲज इट इज क्वेश्चन आलेला आहे. 3 ऑप्शन दिलेले आहेत अ, ब आणि क मध्ये आणि खाली अशाच पद्धतीने विचारले. तिकडचा उचलला ॲज इट इज कॉपी पेस्ट करून त्या ठिकाणी इथं क्वेश्चन टाकलेला आहे. बघा तांबड्या मृदेच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. बघा जर तुम्ही कोकणात फॉर्म भरताय तर तुम्हाला जांभ्या मृदेची वैशिष्ट्य माहिती असायला पाहिजे. जांभी मृदा म्हणजेच तांबडी मृदा. काय म्हणते, ह्युमसचे प्रमाण जास्त आहे. कशाचे, ह्युमसचे प्रमाण जास्त आहे. दुसरा ऑप्शन वाचू, सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी आहे. आता हितच सगळा मेन आहे की बाबा हितच क्वेश्चन सुटायला पाहिजे होता. जे काही ह्युमस म्हणजे काय की जे काही जीवित गोष्ट असतात त्या जीवित गोष्टी जर मातीमध्ये काढल्या गेल्या, मग जसा पालापाचोळा असेल किंवा काही सजीव असतील, ते जर जमिनीमध्ये गाडले गेले तर त्याच्यापासून ह्युमसची निर्मिती होते, त्याच्यापासून सेंद्रिय द्रव्य तयार होतात आणि जर ह्युमस मातीमध्ये असेल तर सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण जास्त राहतं. बघा सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण जास्त राहतं. मग आता तुम्ही जर नदीची गाळाची मृदा बघितली, आपली जी काही नदी असते नदीचं बघा, ती जर गाळ उपसून आणला शेतीमध्ये टाकला तर 1 नंबर पीक येतं. ज्यांना नदीच्या कडेला ज्यांची शेती आहे त्यांना माहिती असेल. त्याचं कारणच असं, कारण त्या मृदेमध्ये बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाडे त्या ठिकाणी त्या नदीच्या पाण्यामध्ये काय येतात, वाहत येतात. त्याच्यानंतर वेगवेगळे मासे असतात
असतील, काय असतील, वेगवेगळे जलचर प्राणी असतील ते त्याच्यामध्ये गाडले जातात. गाडले गेल्यामुळं ह्युमसचं प्रमाण त्या गाळाच्या मृदेमधलं वाढतं, परिणामी सेंद्रिय घटक द्रव्य वाढतात. ह्युमस जास्त असणे म्हणजे सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण जास्त असणे. मग आता बघा ही तर म्हणते ह्युमसचं प्रमाण जास्त आहे. ह्युमसचं प्रमाण हे गाळाच्या मृदेमध्ये जास्त आहे, तांबड्या मृदेमध्ये, कोकणामध्ये काय गाडायला विषयच येत नाही ना, त्याच्यामुळे हा ऑप्शन 100% चुकीचा आहे. सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण जिथं ह्युमसचं प्रमाण जास्त असेल त्याच ठिकाणी सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्याच ठिकाणी सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण जास्त असणार आहे. मग आता बघा कोकणामध्ये जांभी मृदा म्हणजे तांबडी मृदा आढळते, त्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त आहे का, जास्त नाही. तिथं ह्युमसचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. म्हणजेच कोकणामध्ये असणाऱ्या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण पण कसं असेल, 100% कमीच असेल. बघा दुसरं ऑप्शन बघा, सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी आहे, 100% बरोबर आहे. सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी आहे म्हणजे ब बरोबर आहे. बघा इथं दिले ब बरोबर आहे, विधान ब क बरोबर आहे. ओके, म्हणजे हा ही ऑप्शन चालतोय. ब बरोबर नाही, ऑप्शन गेला. अ आणि क बरोबर नाहीत. ओके, म्हणजे ब च्या संदर्भात काय बोलले, राहिलेल्या 3 विधानामध्ये उत्तर आहे. बर, अ चुकीचा आहे, ही तर म्हणते अ बरोबर आहे, ऑप्शन गेला. ऑप्शन गेला, 2 ऑप्शन तर घालवले आपण. अ बरोबर नाही. बर, हा ही ऑप्शन चालतोय आणि ब बरोबर आहे, म्हणजे अजून आपल्याला तिसरं ऑप्शन बघणं गरजेची गोष्ट आहे. आता क ऑप्शन काय दिलाय, पहिलं ते विधान रॉंग आहे, ब विधान बरोबर आहे. आता तिसरं विधान बघा काय दिले, ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो. एकदम कॉमन सेन्सनं विचार करायचा. बघा आपल्या घरामध्ये ॲल्युमिनियमची भांडी असतात, ती तांबड्या कलरची दिसतात का हो आपल्याला, ते कशी दिसतात, एकदम चकचकीत दिसतात ना, पांढरी दिसतात ना. ॲल्युमिनियमची भांडीत ना आता सगळ्यांच्या घरी ॲल्युमिनियमचेच, त्या ठिकाणी स्टीलचे ॲल्युमिनियमचे आपल्याला भांडी, विमानाचा पत्रा ॲल्युमिनियमचा आहे, वरचा घराचा पत्रा ॲल्युमिनियमचा आहे. त्याच्यावरूनच लक्षात घ्यायचं ॲल्युमिनियम तांबड्या कलरचं आहे का, नाही. मग त्याचं जरी ऑक्साईड तयार झालं तर ते तांबड्या कलरचं होईल का, नाही होणार. दुसरं लॉजिक, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपलं जे काय रक्त आहे, ब्लड आहे, ते तांबड्या रंगाचे आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या जे काय आरबीसी, डब्ल्यूबीसी ह्या ज्या काय वेगवेगळ्या सेल्स आहेत, ह्या आरबीसीचं आणि आतल्या असणाऱ्या ह्याचं रेड ब्लड सेल ज्या काय वेगवेगळ्या असतात त्या आतमधल्या असणाऱ्या आयर्न बरोबर त्याचं त्या ऑक्सिजनची काय होते, रिॲक्शन होते आणि ब्लडला आपला तांबडा किंवा लाल कलरचा रंग प्राप्त होतो. म्हणजे लाल कलरचा जर रंग प्राप्त व्हायचा असेल तर त्या ठिकाणी ॲल्युमिनियम ऑक्साईड नाही पाहिजे, तर कसलं, आयर्न ऑक्साईड पाहिजे. म्हणजे लोखंडाचा संबंध आला पाहिजे. तुम्ही बघा ना एखादी गोष्ट, आता पावसाळ्याचे दिवस आहे, सगळी शेतकऱ्यांची मुले, तुम्ही बाहेर जे काही जनावरांची मेक वगैरे टाकलेले असेच पडले असेल तर त्याच्यावरती ते गंजतं. गंजल्यानंतर त्या गंजलेला एखादा सपोज असं समजा की लोखंडाचा रॉड आहे, त्या लोखंडाचा रॉड असाच पावसामध्ये पडला की त्याच्यावरती आपण जर असा हात फिरवला तर आपल्या बोटाला तांबडा कलर लागतो. कशामुळं, कारण ते गंजतं. म्हणजे आयर्न गंजल्यानंतर कलर कुठला होतोय, तांबडा होतोय. ॲल्युमिनियम गंजल्यानंतर तांबडा कलर प्राप्त होईल का, होणार नाही. म्हणजे क 100% चूक आहे. म्हणजे इथं म्हणताय क बरोबर, हाही ऑप्शन गेला. बाकीचे 2 ऑप्शन ऑलरेडी मी उडवले होते, याच्यावरून ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. मग डी काय, अ आणि क विधाने बरोबर नाहीत. बरोबर नाहीत म्हणजे चुकीचे आहेत आणि सगळेच्या सगळे मी ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगितलेले आहेत. ओके, लक्षात ठेवायचं. हा क्वेश्चन त्या ठिकाणी कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इवन दो मुंबई हे सगळं कोकणाचा पार्ट येतो ना, ठाणे, पालघर, ह्याच्यामध्ये कधीही हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं जे त्या जिल्ह्यात फॉर्म भरतात त्यांना त्याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. 36 नंबरचा क्वेश्चन, टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राअल्टर असे म्हणतात. बघा जिब्राअल्टर असे म्हणतात. कुठली, पूर्वेकडील. आता आपल्या सगळ्यांमध्ये जिब्राअल्टरमध्ये तिकडचा युरोपकडचा पार्ट आहे, जिब्राअल्टरची खाली आहे. परंतु हा ऑलरेडी PYQ आहे. कंबाईनला हा क्वेश्चन विचारलेला आहे. याच्या अगोदर पोलीस भरतीला पण विचारलेला आहे की ब्रिटिश लोक कशाला जिब्राअल्टर म्हणतात. तर रायगड किल्ला जो काय आहे, बघा रायगडच्याच ह्याच्यावरती हा जिल्हा विशेषवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. रायगडचा पेपर आहे, रायगड किल्ल्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे की ब्रिटिश लोक कशाला जिब्राअल्टर म्हणतात. तर रायगड किल्ल्याला म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे की महाराजांनी त्या ठिकाणी रायगड किल्ल्यावरती स्वराज्याची सुरुवातीला राजगडला होती, इथं भोरमध्ये,
सॉरी वेल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये. आणि नंतर मग ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की बाबा जी काय स्वराज्याची राजधानी असेल त्याला रायगड करायचं, आणि हिरोजी इंदुलकरांना त्याचं काम दिलं. आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी हिरोजी इंदुलकरांनी त्याचं काम केलेलं आहे. ते त्या काळी रायगड किल्ल्याचे त्या आर्किटेक्चर होते. आणि बाकी हिरकणी वगैरे, ते हिरकणी बुरुज आहे, तुम्हाला सगळा इतिहास माहिती असेल. सेवेचे 8 आहे तत्पर हिरोजी इंदुलकर असं त्या ठिकाणी त्यांची पायरी देखील रायगड किल्ल्यावरती आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे उद्या जर क्वेश्चन विचारला की रायगड किल्ल्याचं बांधकाम कोणी केलं, तर हिरोजी इंदुलकरांनी त्या रायगड किल्ल्याचं बांधकाम केलं हे आपल्याला माहिती असावं यासाठी सांगितलं. 37 नंबरचा क्वेश्चन, हा देखील क्वेश्चन MPSCला तसेच पोलीस भरतीला वारंवार विचारलेला आहे की कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांबीचा बोगदा कोणता आहे. सर्वांना परिचयाचा असलेला क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन आहे. करबुडे नावाचा जो काय बोगदा आहे हा कोकण जी काय रेल्वे आहे ह्या कोकण रेल्वेवरती सर्वात लांबीचा बोगदा आहे. मग सर्वात लांबीचा आहे तर ह्याची लांबी किती, 6.45 किलोमीटर. किती, 6.45 किलोमीटर ही त्या ठिकाणी त्याची लांबी आहे. ओके, 6.45 किलोमीटर लांबीचा हा करबुडे बोगदा आहे. मग हा बोगदा कुठे आहे तर कोकण मार्गावरती आहे. उक्षी आणि भोके, बघा उक्षी व भोके या 2 ठिकाणांच्या दरम्यान, उक्षी व भोके या 2 ठिकाणांच्या दरम्यान हा करबुडे नावाचा बोगदा आहे. हा रत्नागिरीमध्ये आहे. कुठं आहे, रत्नागिरीमध्ये हा बोगदा आपल्याला पाहायला भेटतो. बघा रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. उक्षी व भोके या 2 ठिकाणांच्या दरम्यान आहे. मग जर तुम्हाला यदा कदाचित बोगदा विचारू शकतात तर तुम्हाला ते असाही क्वेश्चन विचारू शकतात, कुठं आहे, रत्नागिरीमध्ये आहे. तर कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल कोणता. बघा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल कोणता. सर्वात उंच पूल तो आहे पानवळ. कुठला आहे, पानवळ नावाचा जो काय पूल आहे, हा ब्रिज, ज्याला ब्रिज म्हणता येईल, तो पानवळ नावाचा ब्रिज हा सर्वात उंच पूल आहे. सर्वात उंच पूल पानवळ आहे. आणि सर्वात लांबीचा बोगदा हा उक्षी आणि भोके दरम्यान 6.45 किलोमीटर लांबीचा करबुडेमध्ये आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे कोकण रेल्वेच्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती आहे. मला वाटतं 341 किलोमीटर कोकण रेल्वेची त्या ठिकाणी लांबी आहे. आणि जानेवारी 1998 मध्ये कोकण रेल्वेचं हस्तांतर झालं. टोटल 4 राज्यांमध्ये कोकण रेल्वे जाते. महाराष्ट्राच्या बरोबर खाली आहे गुजरातच्या खाली आहे कर्नाटक, आणि कर्नाटकच्या खाली आहे केरळ. या 4 राज्यामधून कोकण रेल्वे जाते. बघा इथं लक्षात ठेवायचं. बघा कोकण रेल्वेचा जर आपण विचार केला तर कोकण रेल्वे हे बघा हिथून सुरुवात होते. रोहापासून जी कोकण रेल्वे चालू होती ही कोकण रेल्वे अशी खाली विचार करत अशी खाली जाते. ओके, रोहा टू बंगळूर असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता हे जर बघितलं तर इथं आहे गुजरात, इथं आहे महाराष्ट्र. बघा महाराष्ट्र, गुजरातच म्हणतो, गोवा, महाराष्ट्र, गोवा हे राज्य आहे. कर्नाटक आणि हे आहे केरळ. अशा 4 राज्यांचा संदर्भ कोकण रेल्वेच्या संदर्भात येतो. हा देखील मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि ह्याच कोकण रेल्वेवरती आता आपण पाहिलं त्यानुसार करबुडे नावाचा बोगदा आहे. कुठं आहे, उक्षी आणि भोके दरम्यान आहे. त्याच्यानंतर 38 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प कोणता. बघा महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे खोपोली. सगळ्यांना परिचयाचा क्वेश्चन आहे, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, अभ्यासाचा भाग आहे. महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे खोपोली. का विचारलं, कारण खोपोली ही रायगडमध्ये आहे. त्या अनुषंगाने हा क्वेश्चन विचारलेला आहे, कारण रायगडचा आपण पेपर देतोय म्हणून. ओके, मग कोयना कुठं आहे, कोयना आहे सातारामध्ये. बघा कोयना आहे सातारामध्ये. वीर आहे पुणे जिल्ह्यामध्ये, आणि राधानगरी आहे कोल्हापूरमध्ये. आणि खोपोली मी आता सांगितलं रायगडमध्ये आहे. बाकीचे कुठले सगळे सांगितले. आता ह्यांच्या जलाशयांची नावं ती वारंवार आपल्याला त्या ठिकाणी विचारलेली दिसतात. ह्यांच्या जलाशयांची नावं आपल्याला वारंवार वेगवेगळ्या एक्झाममध्ये त्या ठिकाणी विचारलेली आहेत.
हे जे काही कोयना धरण आहे याला महाराष्ट्राची भाग्यरेषा असं म्हणतात. याला महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हणतात. मग खालीलपैकी कोणत्या धरणाला किंवा कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राच्या कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेषा असं म्हणतात? तर कोयना जलविद्युत प्रकल्पाला त्या ठिकाणी महाराष्ट्राची भाग्यरेषा असं म्हणतात. आणि महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात तर मग जे काही कॅचमेंट एरिया असतो त्या धरणाचा म्हणजे जो काही पाणी साठा असतो त्याचे वेगवेगळी नावं दिलेली. तर ह्या कोयनाला सातारा जिल्ह्याचा संबंध आहे तर त्याच्यामुळे त्याला नाव दिलेले शिवाजी सागर. काय नाव दिलेले? शिवाजी सागर. वेगवेगळ्या एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. कोयना धरणाचं जे काही पाणी आहे त्याच्या जलाशयाला शिवाजी सागर असं नाव दिलेले. वीर धरण हे नीरा नदीवरती आहे. कुठल्या? नीरा नदीवरती हे वीर धरण बांधण्यात आलेले. कोल्हापूरचं जे काय राधानगरी धरण आहे हे राधानगरी धरण हे भोगावती नदीवरती बांधण्यात आलेले. भोगावती नदीवरती हे राधानगरी धरण बांधण्यात आलेले आणि त्या जलाशयाला लक्ष्मी सागर असं नाव दिलेले. काय नाव दिलेले? लक्ष्मी सागर. त्याच्या जलाशयाला लक्ष्मी सागर असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, कोयना झालं, वीर झालं आणि खोपोली रायगड हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. याच्या पलीकडे याच्यावरती क्वेश्चन विचारलेला गेलेला नाही. पुढचा 39 नंबरचा क्वेश्चन. भारताचा टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा भारतात आहे. एकदम बेसिक भारताच्या भूगोलावरती क्वेश्चन चाललेला आहे. अगदी 5वीच्या भूगोलाच्या क्वेश्चन पेपरमधला हा क्वेश्चन आहे. तर सगळ्यांना माहिती आहे. इथं बघा, वृंदावन आणि सुंदरबन, वन बन असं रायमिंग पेअर त्या ठिकाणी तयार केले म्हणजे 100% उत्तर हित असण्याचे चान्सेस आहे. वृंदावनमध्ये सगळ्यांना माहिती आहे आपला श्रीकृष्ण कुठले होते? वृंदावन, मथुरा वृंदावन आपल्या सगळ्यांना म्हणतो. त्याच्यामुळे वृंदावन हा ऑप्शन गेला. सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेशमध्ये जिथं सगळ्या नद्या जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये त्या ठिकाणी भेटतात तिथं सुंदरबन नावाचा त्रिभुज प्रदेश आहे. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. हा पश्चिम बंगालमध्ये आहे. कुठं? पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि ह्या सुंदरबनचं वैशिष्ट्य असं की जे काही पट्टेरी वाघ आहेत, पट्टेरी वाघ हे ह्या सुंदरबनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. ओके, ही राजमुंद्री किंवा ज्याला राजमहेंद्री असं म्हणतात या ठिकाणी गोदावरी आंध्र प्रदेशमध्ये आहे. हे कुठं आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि इथं गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कुठं? गोदावरी नदी राजमहेंद्री आंध्र प्रदेशमधल्या राजमहेंद्री येथे गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हे लक्षात ठेवायचं. ओके, सुंदरबन सांगितलं मी पश्चिम बंगालमध्ये आणि पट्टेरी वाघ कुठं सापडतात? तर सुंदरबनमध्ये सापडतात. 40 नंबरचा क्वेश्चन, सगळ्यात लास्ट क्वेश्चन. यमुना व गंगा नदीचा संगम कुठे आहे? आता तुम्हाला मी क्वेश्चन सांगतो. आता ऑप्शन बघा, हरिद्वार, अलाहाबाद, आग्रा आणि मिरज. ऑप्शन बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं की ह्यांनी हा क्वेश्चन ॲज इट इज उचललाय आणि तसाच कॉपी पेस्ट केला, काहीच बदल केला नाही. कारण तुम्ही जर थोडा करंटचा अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल. ह्या अलाहाबाद सगळ्यांना माहिती आहे. यमुना आणि गंगा आणि तिसरी एक नदी आहे ज्याला लुप्त नदी म्हणतात, सरस्वती ही लुप्त नदी आहे. अशा 3 नद्यांचा संगम अलाहाबादमध्ये होतो. पण ह्या अलाहाबादचं नाव चेंज करून आता काय ठेवलेले? प्रयागराज ठेवलेले. प्रयागराज, अलाहाबादचंच नाव काय केलेलं आहे? प्रयागराज. त्यामुळे प्रयागराज ॲक्च्युली ऑप्शनमध्ये पाहिजे होतं परंतु त्यांनी कुठनं तरी उचलला आणि ॲज इट इज कॉपी पेस्ट केला. तर यमुना प्लस गंगा या 2 नद्यांचा संगम कुठं भेटतो? आपल्याला अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज या ठिकाणी भेटतो. आग्रा काय सगळ्यांना माहिती आहे, आग्र्याला आपला ताजमहाल आहे. आग्र्याचा आपण म्हणतो ना ताजमहाल, आणि हा आग्र्याचा ताजमहाल हा यमुना नदीच्या काठावरती आहे.
यमुना नदीच्या काठावरती आहे. असाही क्वेश्चन विचारलाय. आग्र्याचा ताजमहल कोणत्या नदीच्या किनारी आहे, तर तो यमुना नदीच्या किनारी त्या ठिकाणी आग्र्याचा ताजमहल आहे. त्याच्यामुळे संगम तिथं असण्याचा विषय येत नाही. ऑप्शन हा गेला होता. हरिद्वार हिंदूंचं सगळ्यात मोठं पवित्र असं ठिकाण असलेलं देवस्थान आहे. मिरत हे एक जंक्शन आहे. आणि अशा पद्धतीनं या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन झालं. खाली 41 नंबरचा मराठीचा क्वेश्चन आहे. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्णच्या पूर्ण 40 जीकेचे क्वेश्चन घेतले. नेक्स्ट लेक्चरला आपण त्या ठिकाणी मराठीचं एक सेक्शन घेऊ. मराठीचं लेक्चर झाल्यानंतर मग बाकी अंकगणित बुद्धिमत्ता हा पेपर झाल्यानंतर आपण ठाणे शहरचा पेपर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांच्या आग्रह खासतं की जेणेकरून त्यांना मुंबईच्या पेपरला जास्तीत जास्त फायदा होईल या उद्देशानं घेणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. की सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जरी गेलात तरी मी आत्तापर्यंत राज्यसेवा प्रिलिम्स आत्ता आहे तर राज्यसेवा प्रिलिम्सच्या त्या ठिकाणी 100 क्वेश्चन म्हणजे 2022चा पूर्णच्या पूर्ण पेपर इन डिटेल घेतलेला आहे की जेणेकरून 2023चा पेपर 2021चा पेपर ह्याचं कॉम्बिनेशन त्या पेपरमध्ये करून तो 2022चा पूर्णच्या पूर्ण पेपर बनवलेला आहे. कंबाईनचे जे काय वेगवेगळे पेपर आहेत ते कंबाईनचे देखील पेपर 2021चा 2022चा कंबाईनचा पेपर ऑलरेडी मी यूट्यूबला त्या ठिकाणी घेतलेला आहे. तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी प्ले स्टोअरच म्हणतो की सागरच्या करिअर अकॅडमीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर गेलात तर बाय रणजित सर तुम्हाला ते ऑप्शन दिसू शकतात. आणि पोलीस भरतीचे वेगवेगळे पेपर मी नागपूर ग्रामीण घेतलं आहे, पुणे ग्रामीण, पुणे आयुक्तालय, त्याच्यानंतर मुंबई शहर पाठीमागचं 2023चे आणि 2024मधले आत्ता सगळे जे काय रिसेंटली मीरा भाईंदर असेल, त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण असेल, नवी मुंबई असेल, हे पेपर मी घेतलेले आहे. रिसेंटली धुळ्याचा पण पेपर मी 2024चा घेतलेला आहे. आत्ता रायगडचा त्या ठिकाणी शूट चालू आहे आणि ठाणे शहर असं पण आपण ठाणे शहरचा घेणार आहे की जेणेकरून ही जी काही जवळचे ठाणे, रायगड, नवी मुंबई हे 3 घेतल्यानंतर मुंबई शहरच्या पेपरला त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा आपला उद्देश आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुम्ही रणजित सर बाय असं सर्च केलं तरी देखील माझे बऱ्यापैकी त्या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ पाहायला भेटू शकतात. धन्यवाद.